हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे मोनिका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता झालेत माझी घरातली सगळी कामं कंप्लीट आणि मी जाते सिटी लाईटवरती महेश्वरी भवनमध्ये। तिथं काही सेल लागलेली आहे, तर मी तिथं जाते आणि तुम्हालाही दाखवते की तिथं काय काय भेटते। तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा। चला, तर मी रेडी झालेली आहे जायला आणि आता पहिले करते गाडीमध्ये पेट्रोल आणि मग निघते। चला आता फटाफट गाडीवरती पेट्रोल भरायला जा। गाडी इथं पार्क केलेली आहे आणि आता मी जाते वरती। ही आहे महेश्वरी भवनची पार्किंग। मी आता वरती जाते। हा बघा वॉचमन बसलाय फोनात। बघा असं महेश्वरी भवन आणि इथं लागलेलं आहे असं काही एक्झिबिशन। नवरात्रीची चनियाचोली आहे आणि मी पोहोचली। तिकीट लिहिली? तिकीट नाही घेतली। असं गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे, गणपती बाप्पा मोरया। तिथं तिकीट घेत आहे असं काहीतरी। लास्ट टाइम मी आलेली ना, इथून मी बीटरूटची बिस्किट घेतलेली। पूर्ण चनियाचोलीचं कलेक्शन आहे आणि आता मी जाते आतमध्ये तिकीट घेऊन। इथं मी साड्या विचारले तर 2000 काहीतरी स्टार्टिंग आहे। इथं बँगल्स वगैरे लावले, इथं ड्रेसेस वगैरे आहे। इथं राखीचा स्टॉल लागलेला आहे। वो लास्ट टाइम मिली थी चनियाचोली, वो इस बार नहीं होगी ना। आई थिंक ये नया ट्रेंडी चल रहा है वो। अशा प्रकारे ड्रेसचा स्टॉल लागलेला आहे। इथं साडी वगैरे आहे, इथं ज्वेलरीज आहे, इथं पूर्ण डिझायनर ड्रेस आहे। इसमें साइज है एल। म्हणजे इथं सर्व टाईपचे डिझायनर ड्रेस भेटतील, जे पाहिजे ते भेटणार आणि मजा येऊन जाणार। राखी, मोस्ट ऑफ राखी आणि नवरात्रीचा स्टॉल लागलेला आहे। पर्सेस वगैरह, ड्रेस, ज्वेलरीज। कौन से ड्रेस देखी? मैंने उस दिन नहीं देखी थी, आपको बोली थी मैंने उस दिन देखी थी, वही ड्रेस है। अच्छा, वो जो आपने देखी ना वो भी जल्दी। कानाचे ड्रेस मी बघितले पण मला काही एवढे आवडले नाही, तर मी नाही घेतले। आणि इथं बघा इतके ड्रेस, म्हणजे ड्रेस परत दिसले मला कानाचे ड्रेस। चला मी बघते तिथे। तर या मॅडमला हा ड्रेस आवडलाय आणि आम्ही ड्रेस घेतलाय। 1800 रुपयाला हा ड्रेस घेतलाय। उसमें आता खूप गर्दी होत आहे। आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही जातोय आता घरी। म्हणजे 3000 ही साडी बघा। तर आता मी जाते घरी आणि झाले आमचं शॉपिंग वगैरे। चला, आम्ही शॉपिंग केलेली आहे, झाली आमची शॉपिंग। एकच ड्रेस घेतला पूर्ण एक्झिबिशन फिरून आणि साडी खूप मस्त मस्त आहे। 1700-1800ला मजा येऊन गेली बघायची। चला आता फटाफट गाडी काढते, पार्किंगमध्ये आली। मित्रांनो, एक्झिबिशनवरनं मी गेलेली हस्तूला घ्यायला आणि आता बघा हस्तू काय करते। हे त्याचं रोजचं म्हणजे आहेच का, इथं येऊन तो किळ्या बघणारच। किळ्या म्हणजे मुंगी। बघा कसा मुंग्या बघत बसलाय। चाल वरती जेवण करायचं। जाते मी फटाफट घरी आणि घरातली थोडीफार कामं बाकी मग निघूया। आता हस्तूला घेऊन जाते मी क्रिकेट ग्राउंड। घरात स्वयंपाक वगैरे केला आहे आणि हा बघा लिफ्टचे बटन दाबते। व्हाईट कपडे बघा त्याचे किती गंदी केलेत त्याने। बघा स्वतःच पडत होता, त्याचे कपडे स्वतःच गंदे केले आणि सुकत पण नाही। चला आता लिफ्ट आली आहे, मी जाते खालती। भेटूया क्रिकेट ग्राउंड वर। क्रिकेटला जाताना या जागेवरती रोजच येतो हस्तू आणि इथं बाबाला भेटूनच जातो। ज्या दिवशी बाबा नाही भेटले ना, त्या दिवशी मलाच ओरडतो, मम्मी बाबा का नाही आले। आज बघा पडत पडत बाबाजवळ गेला
आणि आता हात पकडून येतोय. बघा मस्ती करता येते. बाबाचा लाडका. तर हस्तू आणि मी पोचलोय क्रिकेट ग्राउंडवरती. तो आत मस्त खेळत होता आणि इथंच साईडला बसून बघा मी काय करते. मी करते नेल्सला शेप देते, कारण घरी येऊन रात्री जेव्हा मी नेल्स करायला बसते ना तेव्हा मला शेप द्यायचा खूपच कंटाळा येतो. तर म्हणून मी तिचंच प्रिपरेशन करून घेते, म्हणजे घरी येऊन फक्त आर्ट वगैरे करायला लागेल. तर असंच मला थोडं असं विचार आला का मी तिथं हेही घेऊन जाऊ. तर मित्रांनो, हस्तूला क्रिकेट ग्राउंडवरनं घरी घेऊन आली मी आणि घरातली सगळी कामं वगैरे आवरली. आणि हा बघा, आता आम्ही जातोय माझ्या सासूबाईंच्या घरी, काकी सासूंच्या घरी, तिथं दशामाता बसवलेत आणि तिथं ढोल ताशाचा प्रोग्राम आहे. तर त्याची तयारी हस्तूने केलेली आहे. चला आता तिथं जाऊन तुम्हाला प्रोग्राम दाखवते. हां, तर मित्रांनो, आम्ही आलोय घरी ने 11:30 वाजलेत, कारण इतका मस्त प्रोग्राम झाला ना, खूपच मजा आली आणि हस्तूलाही खूप मजा आली. हस्तू काय खाल्लं? हां, तिथं काय खाल्लं तू? छोलेपुरी. हस्तूनी छोलेपुरी खाल्ली आणि मग आम्ही आलोय घरी. आता आम्ही झोपतोय. तर आता हा ब्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.